मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जस्ट अशी बाहेरून आली आणि फ्रेश झाली आणि मस्त अशी ना कॉफी घेतली. क का की की कू कू के कै को कौ कम कहा. परत म्हणू आई म्हणू. चल आई म्हणू. चल आई म्हणू आपण दोघं. हां हां असं बसायचं. बसा. कसं बसायचं मग? आ ई ई. अरे बापरे. अवेन्सचं संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी मस्त असा गाजराचा चिला आहे. बेसन पीठ आहे त्याच्यामध्ये. मी गाजर मस्त असं किसून टाकलेलं आहे ना वो. सो आज संध्याकाळच्या लंच अजून डिनर व्हायचं आहे. हा स्नॅक्स आहे खेळून आल्यानंतरचा है ना वो. हा पाणी पाणी. व्हेरी लिटल बेबी. ओ बेबी त्याने बस सगळं संपलं. एवढंच राहिलंय. कॅपॅसिटी संपली त्याची. हे बघ ना एवढंच. पाणी पी. हे बघ एवढंच राहिलंय. पण भरपूर खाल्ला. आता ते खाली उतरलेच काय संपल्यावर. मग मी जाऊ का आता? पप्पा नाही तू खेळतो तर खेळू दे त्याला इथे. तुझं झालं का? मी खाऊ? चल मी जाते मग. मम्मा तू इथं बस म्हणतो बघ रे. एक मिनिट. सो असं काहीच चालू आहे गेल्या अर्ध्या तासापासून आमचं. म्हणजे वा 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 वा. सर थँक गॉड. आल्यानंतर पहिले त्याला खाऊ घातलं. त्याच्यानंतर त्याने परत बोलले त्याने थोडंसं हे पण खाल्लेलं. काय खाल्लं होतं? केलॉग्स है ना. घे बॉल घे आपला. त्याच्यानंतर दूध पिला, बनाना खाल्ला, ॲपल खाल्लं आणि आता खिचडी पण खाल्ली. एनर्जी. आणि आता ते काय बघतोय मीटर्स बघतो केवढं. ते बघ ते बघ कसं ऑब्झर्व करतोय. ते बघ ते कसं बघून घेतो सगळं. ते बघ कसे बघतो. लक्ष सगळं त्याच्याकडेच आहे. आओ बाबा बाबा बा. कुठे गेला? बाबा बाबा बा. मी एक ड्रेस ऑनलाईन मागवलं होतं. दाखवतो मला त्याचं जेव्हा मी ड्रेस घालेल त्याचं लुक वगैरे. सो तो मला मला आता स्मॉल साईज बरंच कसं असतं डिपेंड्स अपॉन कुठला ब्रँड किंवा कुठलं हे. मग त्या हिशोबाने मम्मा हे बघा. हां उठू. बरं हां मला उठवायचं. चल माझ्यासमोर. हां आज आम्याच्या नाश्त्यामध्ये असं मस्तपैकी पोहे आहेत कोथिंबीरवाले है ना हो. आणि मम्माचं आहे हे चिया सीड्स वॉटर. सो मम्मा आणि आम्ही सकाळच्या नाश्ता करतात ते. आय लव यू मंगू. आणि अवेश मम्माला अशी हाकी देतो. पिती मम्मा अशी. आणि अवेश कसं खातो? हो ती चिया सीड्स आहेत. आणि अवेश कसा खातो पोहे? का अवेश पोहे कसा खातो? असा घेतो आणि असा खातो. बाय बाय. ओके आजीचा फोन आलाय. आजीचा फोन. सो आज मी काहीसा असा कुर्ता वेअर केलेला आहे. सो हा कुठून घेतला काय हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला नक्की सांगते. पण त्याआधी म्हटलं चला क्विकली तुमच्यासोबत आहे ना लुक शेअर करते. सो पहिली गोष्ट म्हणजे आज मंगळसूत्र घातलेलं आहे. कारण म्हटलं चला थोडंसं इथनिकमध्ये वगैरे जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल मॉइश्चरायझर.
देन सनस्क्रीन. तुमचं जे काही रुटीन आहे ते तुम्ही तसं फॉलो केलं ना, स्किन चांगली राहते. आपल्या स्किनला ती सवय होते. सो सनस्क्रीन झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये असणार आहे थोडस करेक्टर. अगदी हलक्या हाताने करायचं आहे. अगदी हलक्या हाताने बेस्ट आहे. या त्याच्यानंतर हे मी नॅचरल बीचचा माझा आहे टू फेस्ड ब्रँडचं हे 3-in-1 आहे. करेक्टर, कन्सिलर अँड SPF 50 आहे. SPF आहे याच्यामध्ये. मॅट फिनिश वाला फाउंडेशन आहे, ऑइल कंट्रोल वाला. तर मला हे कितीला मिळालं हे तुम्हाला सांगते पुढे. सो पहिले असं छान ते अप्लाय करून घ्यायचं. हे मी नायका मधून घेतलेलं आहे. ऑफलाईन स्टोअर मधून घेतलेला आहे. ऑनलाईन वगैरे नाही, कारण शेड जो आहे आपल्या स्किनला कुठला मॅच होईल तर ते आपल्याला इथं गेल्यानंतर समजतं. आणि जर तुम्ही पहिल्यापासून ते प्रोडक्ट यूज करत असाल तर मग ते ऑनलाईन मागवायला काही प्रॉब्लेम वाटत नाही. थोडंसंच घ्यायचं. तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे असते तेवढीच. त्याच्यानंतर थोडस माझं टचअप. It's done. Don't forget your neck. Sorry. Sir. हे लॅक्मेचं येऊ शकतं. क्रीम कन्सिलर आहे का? हां, क्रीम कन्सिलर आहे. आणि त्या दिवशी मी नायकामधून नायकामधून नाही, दुसऱ्या माझ्या फ्रेंडच्या शॉपमधून फिटमीचं ही लाईट मीडियम लूज फिनिशिंग पावडर बाय केलेली. तर दिस इज गुड. सो त्याच्यासाठी युनिट ब्रश, तर सेट व्हायला वेळ लागतो, बट इट्स फाईन. त्याच्यानंतर थोडासा ब्लश
आणि हा जो ब्लश आहे नेहमी सी मध्ये जायला पाहिजे. या दॅट्स इट. लिटल हायलायटर. जस्ट असं खूप सगळं हायलायटर करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर या ऑफकोर्स युअर आयलायनर. सो आयलायनर जर यूज करत असाल तर त्याशिवाय काहीतरी कमी वाटतं, म्हणजे आयलायनर नाही यूज केलं तर. असं करत असाल तर नक्की करत जा. छान लुक कम्प्लीट होतो. आयलायनर लावायला थोडंसं वेळ घ्यायचं, कारण विंग्स थोडे इकडे तिकडे झालं की फिनिशिंग चांगली येत नाही. त्याच्यामुळं थोडासा वेळ घ्यायचा, जास्त काही करायची नाही. पण एकदा तुम्ही एक्सपर्ट झाले की मग होऊन जातं. इट्स टाइम टू लिपस्टिक. सो माझ्याकडे ना ही स्टारवाली बिंदी आहे अशामध्ये. यूज करती आहे. माहित नाही ते कसं दिसेल, मला तर चांगलं दिसायला पाहिजे. मला लावायचं आहे. Now hairstyle. So आज कुर्ती आहे. सो त्या हिशोबाने हेअरस्टाईल जर मला करायची म्हटली सो आय ऑलवेज गो धिस क्लच, दिस वन. माझ्या तसे हेअर्स ऑइली झालेले आले. मला उद्या हेअर वॉश करायचं आहे. सो मी असे पार्टिशन करते. त्याच्यानंतर हेअर्स हे असे घेते. इथले हाफ पोर्शन तुम्ही बघू शकता. हाफ पोर्शन घ्यायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडचा असा पोर्शन घ्यायचा. इट्स रिअली लुक नाईस अँड यू नो ऑलवेज गो दिस हेअरस्टाईल इन माय इझी बिझी हेअरस्टाईल. या इट्स डन. यू कॅन सी the look which was I created. Yeah. Sorry, माझं mascara लागलं. Wait. थोडासा mascara. हा, लक्षात आलं असेल. ऑइली जेव्हा माझे ऑइली हेअर सुटतात मी असं काही जुगाड करत असते. आहे अशी घ्यायची. लुक वॉज completed not all. See, your mangastra is here, your
तर लावणार आहे, बट माझ्याकडे आहे तो ब्राऊन शर्ट वगैरे ते जाईल, कारण ह्याच्यावर थोडंसं मी त्याच्यामध्ये रेडिश मिक्स करेल. दॅट्स इट. तर चलो, हा माझा लुक तुम्हाला कसा वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा. अगदी सिम्पल सोबर आहे. कॉर्पोरेटमध्ये किंवा ऑफिसमध्ये काही फंक्शन असेल तुम्हाला एकदम मिनिमल मेकअप करायचा आणि असं काहीसा छान ड्रेस घालायचा